सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सतीशदादा मगर, सर्व सभासद हितचिंतक यांचे स्वागत। आज दिनांक 21/8/2025 रोजी पुणे TC मधील 21वी शाखा व पुण्यातील 13व्या हडपसर शाखेचा शुभारंभ आज झालेला आहे। सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी अर्बन कुटुंब सल्लागार माननीय CA दिलीप गुरव साहेब यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार, सुस्वागतम। कराड अर्बन कुटुंबाचे जनक त्यांना जशी डॉक्टर जयसिंह इंद्रमूर्ती बाबा यांची उद्या 94वी जयंती आणि बँकेनं पुणे शहरात पहिलं पाऊल टाकलं, त्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये सुरुवात झाली तसे बँकेचे माजी संचालक कैलासवासी आबासाहेब मगर या दोन थोर व्यक्तींच्या उत्कृष्ट अभिवादन करून आपल्या बँकेच्या 28वी शाखा आणि पुण्यातील 13वी शाखा आणि पुणे विभागात त्यांनी 21व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आजचे प्रमुख पाहुणे उद्घाटक एक यशस्वी टाउनशिप बांधकामातील नेतृत्व, भारताच्या आपल्या क्रीडाई संघाचे अध्यक्ष, पुणे क्रीडाई संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र क्रीडा संघाचे अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष, तसेच पुणे शहर मेट्रोचे अध्यक्ष असे वेगवेगळे नामांकन बोलवले आणि आपल्याच सगळ्यांच्या कुटुंबातले माननीय सतीदादा मगर दादा, त्याचबरोबर कराड अर्बन कुटुंब प्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी भाऊ, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर इरम साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष माननीय समीर शिकाका, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल लाहोरी सर, विशेष उपस्थितांचे माननीय उमेश मगर साहेब, बँकेचे सल्लागार माननीय बाळासाहेब झांबरे, बँकेच्या सन्माननीय संचालिका, सर्व सन्माननीय संचालक, विशेष उपस्थित असलेले बँकेचे बहुमूल्य ग्राहक माननीय अशोक सावंत, श्री सचिन परकाळे, शशिकांत पाटील, उपस्थित सर्व शाखांचे सल्लागार आणि बँकेवर प्रेम कार्य सर्व सभासद खातेदार यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कराड अर्बन बँक ही 108 वर्षाची जुनी बँक आहे। स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याचे एक सबळ म्हणून आपल्या समाजातील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून ह्या बँकेची पतसंस्था स्थापन केली। 5 ते 6 वर्षाची बँक झाली। आज बँकेच्या 67 शाखा, 40 शाखा उघडून होत आहेत व 5800 कोटीचे व्यवसाय आहे। स्वातंत्र्यवीरांची जी तत्व होती तीच तत्व बँकेने आज 108 वर्ष जपलेली आहे। म्हणजे राजकारण कुठल्या गोष्टीमध्ये नसावं, ते आपल्या बँकेमध्ये कुठल्याही स्वतःचं राजकारण नाही, कुठल्या राजकीय पुरस्कृत बँक नाही। सर्वांनी युनिटीनं काम करावं, म्हणजे एखादा सेवक आहे, युनियन नाही आहे, युनिटी आहे। गेले 40 वर्ष बँकेमध्ये कुठल्या प्रकारची निवडणूक झालेली नाही। त्याबरोबर सर्वसमावेशक घटक असावे, त्यामध्ये स्वातंत्र्याचा उद्देश होता सर्वसमावेशक घटक असावे। त्यामुळे सर्व समाजातील लोक बँकेचे सभासद आहेत आणि सत्तेचे विकेंद्रीकरण, जरी मॅनेजमेंट असलं तर मॅक्झिमम कुठले कार्यवाही करायचे अधिकार ऑफिस लेवलला, अशी 4 तत्वाची स्वातंत्र्य होती, तीच बँकेनं कायमस्वरूपी पाळलेली आहे। त्यामुळे बँकेची 108 वर्षाची प्रगती होते। आज पुणे विभागातील 20वी शाखा आणि पुण्यातील 13व्या शाखेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचा हा मोठा प्रश्न आमच्याकडे आलेला नाही, कारण माननीय दादा आमच्या घरातलीच आहेत। 14 वर्षापूर्वी सिंहगड रोड शाखेचं उद्घाटन दादांच्या हस्ते केलं होतं आणि 14व्या शाखेचं आज जवळ 125 कोटी व्यवसायाला झालेलं आहे। मरळपट्टा सिटी उभारण्यासाठी कैलासवासी आबासाहेब मगर यांच्या माध्यमातून बँकेनं तिथल्या सर्व कॉन्ट्रॅक्टरना वेगळ्या पद्धतीने फायनान्स केला होता, छोटे छोटे कॉन्ट्रॅक्टर, तेच कॉन्ट्रॅक्टर बँकेचे काही संलग्न आहे। आणि दादांची कन्सेप्ट टाउनशिपची वेगळी कन्सेप्ट आहे, मी जागा मालकांची जागा जिवंत ठेवून त्याला सभासद देऊन त्या जागेत त्याचं स्वतःचं घर असावं, अशी वेगळी कन्सेप्ट, जागतिक लेवलची वेगळी कन्सेप्ट टाउनशिपच्या माध्यमातून दादांनी चालू केली। 30 वर्षापूर्वी त्यामध्ये बँकेचा पण सहभाग आहे।
फक्त बँक कॅम्प शाखेमध्ये पहिले मगरपट्टा शिक्षा अकाउंट होतं, तर व्यवहारासाठी अवघड असल्यामुळे दादांना आपल्या बँकेमध्ये व्यवहार करता आला नाही. तेव्हा दादांना खंत होती, दादांना त्यामुळे नक्कीच बँकेची प्रगती होणार आहे. त्यात उमेश दादांच्या हस्ते स्थलांतर उपस्थित पाहुणे डॉक्टर विराज हे आयुर्वेदिक MD आहेत आणि स्पाईन स्पेशालिस्ट आहेत. हे जागतिक कीर्तीचे ते स्पाईन ॲडजस्टमेंट ट्रीटमेंट कायरोग्राफी टेक्निक असं वापरून आजपर्यंत त्यांनी 5,000 पेशंट बरे केलेले आहेत. म्हणजे ऑपरेशन झालेले स्पाईनचे स्पेशलिस्ट सुद्धा ते बरे करतात. ते माझे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यामुळे आज या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत. त्यांचं पण या ठिकाणी मी विशेष स्वागत करतो. एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करून माझं मत प्रस्ताव संपवतो. धन्यवाद. आता हडपसर शाखेचं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते माननीय श्री सतीशदादा मगर यांचा सत्कार मी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम यांना विनंती करतो की त्यांनी करावा. सर्वांनी टाळ्या वाजवत मगर यांना मी विनंती करतो यांच्या सत्कार श्री समीर जोशी सर बँकेचे उपाध्यक्ष यांनी डॉक्टर श्री विराज भंडारी यांचा सत्कार बँकेचे सल्लागार माननीय सुभाषराव जोशी साहेब भाऊ अर्बन कुटुंब प्रमुख यांच्या हस्ते करावा ही विनंती करतो. टाळ्यांचा आवाज जोरात येऊ दे. माजी महापौर साहेब कृपया जोरात टाळ्या होऊ दे. जागांनी करावा. टाळ्यांचा आवाज जोरात येऊ दे. टाळ्या. माननीय श्री मुजफ्फर पिठावाला यांचा सत्कार समोर कोऑपरेटिव्ह बँक कराड हडपसर शाखेचे ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले ते आमच्या मगरपट्टा सेवेचे कार्यकारी संचालक माननीय श्री सतीशदादा मगर साहेब व बँकेचे कुटुंब प्रमुख माननीय सुभाषराव जोशी साहेब, बँकेचे चेअरमन माननीय सुभाषराव एरम साहेब व माननीय CEO श्री सिंगटे साहेब, तसेच आतापर्यंत ज्यांच्या खांद्यावर बँकेची धुरा होती
असे आपले लाडके माजी CEO माननीय गुरव साहेब व आदरणीय माननीय सर्व संचालक मंडळ मगरपट्टा व हडपसर परिसरातील सर्व सभासद व आपण सर्व बँकेचे कुटुंब सदस्य यांचं मी स्वागत करतोय। तसे पाहिले तर मी 2003 पासून सभासद आहे। मध्य काळात म्हणजेच 2013 साली मला व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेने अर्थसहाय्य केलं, त्यामुळे माझा व्यवसाय मी मोठ्या प्रमाणात करू शकलो। त्याच व्यवसायाचा आज 20 कोटी रुपये टर्नओव्हर होऊ शकला। आताही बँकेने मला व्यवसाय वाढीसाठी अर्थसहाय्य केली आहे, ज्यामुळे माझा व्यवसाय सुलभतेने होत आहे व व्यवसायात आलेल्या संधीचा मी सोने करत आहे। याबद्दल मी माननीय चेअरमन साहेब, संचालक मंडळ यांचे मनापासून आभार मानतो। माजी CEO माननीय श्री गुरव साहेब यांचे विशेष आभारी आहे। माझे व्यावसायिक कार्यालय याच इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आहे, त्यामुळे पुढील व्यवहार करण्यास आम्हाला सुलभता होईल अशी आशा आहे। अगोदर एवढेच वाटायचे की घरची बँक आहे, पण आज मला असं वाटतं की घरातच बँक आहे। 5000 कोटी व्यवसायाच्या बँकेचा मी सभासद आहे, याचा मला अभिमान आहे। माझ्या बँकेचे फायनान्शियल इतके उत्तम आहे की गेल्या 2 वर्षापासून 0 NPA राखला आहे, त्याचाही मला रास्त अभिमान आहे। बँकेतील सर्व कर्मचारी अधिकारी कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक देतात, याची मला अत्यंत चांगली अभिमान आहे। पुणे विभागाचे प्रमुख माननीय कांबळे साहेब हे स्वतः प्रत्येक ग्राहकाची दखल घेतात, प्रत्येक ग्राहकांचे सूचना तक्रार गांभीर्याने ऐकून घेतात व त्याच्यावर मार्गही दाखवतात। अशा माझ्या बँकेची उत्तरोत्तर प्रगती हो व हडपसर शाखेचा व्यवसाय अल्पावधीतच 50 कोटी हो हीच मनपूर्वक शुभेच्छा। मला येथे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्यामुळे मी बँकेचे सदस्य आभार मानतो व इथेच मी करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाटील सर, त्यानंतर श्री राजन मते यांना मी स्टेजवर बोलवतो। नाहीये, कारण मी पहिल्यांदाच बोलतोय आणि हे 2002 साली आणि ते मला बँकेमध्ये 2 लाखाचं प्रकरण दिलं होतं। त्यांनी मला ते 2 लाख रुपये म्हणजे कसं काय द्यायचं, काय द्यायचं, माझ्या 6 लाखाचा बंगला द्यायचा त्यांनी, म्हणजे आम्ही नाही देऊ शकत। मग ते आमचे प्रेरणादायक शेतीदादा मुलांनी सांगितलं की बाबा ते करणं, आणि आज त्या बँकेमुळे मी आज 5 कोटीच्या फ्लॅटमध्ये राहतो। दुसरी गोष्ट, आज मी कमीत कमी 150 कोटी रुपयाचे टर्नओव्हर केले, म्हणजे बँकेने मला 5 ते 6 कोटीची बँकेने कर्ज दिले, म्हणजे ते दादांमुळे आणि केअरटेकर साहेब त्यानंतर ते तुझा फ्लॅट कितीचा आहे असं म्हणलं, माझा फ्लॅटची किंमत 2 कोटी रुपये, आणि तुम्हाला 2 कोटीचं कसं आहे आणि मला त्यांनी 70 लाख रुपये मंजूर केले आणि बँकेने मला इतकं सहकार्य केलं। आणि नोटबंदी झालेल्या काळात सुद्धा, त्यानंतर कोरोनाच्या काळात सुद्धा आपले हे गुरव साहेब देखील असतात, त्यांनी जे एवढं सहकार्य केलं तरी अरे तो हप्ता भरला नाही का काय केला असं तरी, म्हणजे बँकेचे सगळे कर्मचारी बँकेचे मॅनेजर त्यांनी एवढं मोठं सहकार्य केलं म्हणून आज मी आणि माझ्या आयुष्यामध्ये 2 माणसं शेतीकारांनी सांगितलं तू राजकारण बंद कर काय, आणि मग तुला मी काम देतो। तर दादांनी तुम्हाला आजवर पुढं बोलायला चान्स देणार नाही, दादांनी मला काम दिलं। मगरपट्टा सिटीची 500 कंपाऊंडवर कंप्लेंट मांडला आणि इथंच टाकला, त्याचं मी दादाला सुद्धा पुढं बोलायला चान्स दिला। एवढं सगळ्यांचं सहकार्य आज मी माझ्या ह्याच्यावर सुरू आहे। धन्यवाद। मला साहेबांनी बोलायला परवानगी दिली आणि दादांनी पण स्वीकारलं माझं बोलतो करतो बोललं, तर सगळ्यांचा मी आभारी आहे। यांचा सत्कार श्री सतीशदादा मगर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे। घरची टोपी, मोत्याची माळ, अरुण मगर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करावं। कारण 2001 साली मगरपट्टा टाउनशिपचे काम चालू होते आणि आम्हाला त्या ठिकाणी व्यवसाय करण्याचं संधी दिली दादांनी। सर्व आम्ही शेतकरी कुटुंबातली मुलं, बँक फक्त आमच्या वडिलांच्या किंवा घरात एकाच्याच नाव खातं असायचं, आमची खाती सुद्धा नव्हती। आम्ही स्टोन क्रशरचं काम करत होतो, ट्रान्सपोर्टचं काम करत होतो। आम्हाला ट्रक घेण्यासाठी लोन लागत होतं
आम्ही दादांना सांगितलं की दादा मला लोन मिळत नाही. हडपसरमधल्या कुठल्याही बँकांनी आम्हाला लोन नगर पट्ट्यामध्ये एकाही सभासदाला लोन दिलं नाही. त्यावेळेस कराड अर्बन बँक ही पुण्यामध्ये आली होती आणि आम्ही त्या बँकेकडे त्यावेळेस स्वर्गीय आबासाहेब मगर आणि आबासाहेबांना सांगितलं की बाबा आम्हाला लोन पाहिजे. त्यांनी सांगितलं बँकेत जा. नातू साहेब होते रविवारपेठेमध्ये, आमचे पार्टनर पांडुरंग मगर, नितीन मगर. आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते म्हणले फाईल कुठे आहे? म्हणलं फाईल काय असते? ते म्हणले फाईलमध्ये पेपर. त्यांना आम्ही फाईल म्हणजे आमचे त्यावेळेस पॅन कार्ड आणि रेशन कार्ड ते दिलं होतं आणि तिसरा कागद आमचा सतीदारांचं लेटर, मगर पट्टा सिटीचं अंडरटेकिंग लेटर. त्याच्यावरती आम्हाला पहिले अनुपम ट्रान्सपोर्टच्या नावाने आम्हाला पहिला ट्रक हा कराड बँकेने दिला. त्या ट्रकच्या जीवावरती आम्ही 12 ट्रक केल्या. दर महिने 2 महिन्यात आम्ही जायचं आम्हाला ट्रकचं लोन द्या म्हणायचो. साहेब म्हणायच्यावर तुम्ही लोन फेडणार कसं? आम्ही दादांकडे जायचो, लेटर घ्यायचं, दादा आम्हाला ट्रक पाहिजे, गाडी व्यवसाय वाढलेला आहे. दादा लेटर एक लेटरवरती द्यायचं. लोन घेतल्यानंतर आम्ही 5-6 महिन्यानंतर आमचं सीएकडनं आम्ही सगळ्यांचं आमचं तिघांचं आयटी रिटर्न भरलं, फर्मचं रजिस्ट्रेशनचं झालं आणि 6 महिन्यानंतर 6 हप्ते झाल्यानंतर आम्ही बँकेला फाईल दिली होती. आणि आउट ऑफ जॉब काम करत असताना जेव्हा आम्ही नातू साहेबांकडे जायचो, साहेबांना काम यायचं. साहेब तांबे आणि फुलपत्र होतं, पाणी प्यायचे पहिले की आबासाहेबांचा मला फोन आला, मला लोन द्यायला सांगितलं. म्हणजे साहेब आता आमचं काम वाढलेलं आहे आणि काम उरकत नसल्यामुळे आम्हाला गाड्या घेणं गरजेचं आहे. तसलंही काही पाहत नसताना बँकेने आम्हाला कुटुंबाप्रमाणे सांभाळलेलं आहे. त्याबद्दल मी बँकेचे आमच्या मगर परिवाराच्या वतीनं, मगरपट्टा सिटीच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद साहेब. मी डॉक्टर साहेबांना विनंती, डॉक्टर बंधारे साहेब प्लीज त्यांनी स्टेजवर त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना उपस्थित स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सगळी शुद्धात्मा हो मेरा प्रणाम. आपल्या आयुष्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी तर आपल्या आयुष्यात लागतात. पण बँक असेल तर व्यवसाय, सगळ्याच गोष्टी, घर हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि प्रत्येकाला गरज कुठे ना कुठे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लागते. आणि बँक भारतामध्ये असणं, आज तुम्ही बघता UPIचे व्यवहार, गुगल पेचे व्यवहार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तसं बँका विकसित होणं आणि भारताची प्रगती होणं हे खूप गरजेचं आहे. तसंच दादांचाही इथला मगरपट्टाचा प्रवास मी बघितला. मी तर राहायला बिबेवाडीत होतो. बिबेवाडीतनं मी आता हडपसरला मागच्या वर्षी आलो. 5000 स्क्वेअर फूट क्लिनिक मी सिटी सेंटर वैभव सेंटरच्या समोर चालू केलेलं आहे आम्ही. आणि इथली जी पद्धती बघतोय, आंदोलनवर बघतोय, सीझनवर बघतोय, जो काही विकास केला इथे, खूप सुंदर विकास त्यांनी इथे केलेला आहे. आणि तसंच कराड बँकेचं मी विरोध सर तर प्रत्येक वेळेस येतात. म्हणजे असं नाही की ते सुरज म्हणून प्रत्येक वेळेस ते लाईनीत थांबून त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. जवळजवळ 2-1 वर्ष ते मागे येत होते. डिस्क त्यांची पूर्ण L4-L5 आहे. त्यांनी कमीत कमी 8 ते 9 डॉक्टरांनी, म्हणजे संकेती रुबी हॉल जहांगीरमध्ये त्यांना ऑपरेशन शिवाय करताच येणार नाही आणि पूर्ण वाकून आले होते. पण आज ते सुंदर काम करतात आणि त्यांनी इथनं पुढे पुण्यामध्ये अशाच 100 शाखा ओपन कराव्यात ही मी इच्छा व्यक्त करतो. आणि त्यांनी खूप चांगलं काम आपल्या भारतासाठी, पुण्यासाठी करावं आणि बँकेने सगळ्या लोकांना त्यांना मदत करावी आणि पुणे शहराचा विकास व्हावा ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी CA सचिन परकाळे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. जमलेले सर्व माननीय आणि बँकेचे सदस्य, कुटुंब, मी सचिन परकाळे चार्टर्ड अकाउंटंट आणि बँकेची रिलेशन चालू झाली गुरु साहेबांना. साहेबांचा खूप सपोर्ट होता. 2015ला मी बँकेचा कस्टमर झालो आणि जे काही लोन घेतलं होतं ते कंप्लीट पेही केलं. साहेबांचं सांगायचं झालं तर जे काही आता आपण ॲप बघतोय, साहेबांनी मला एकदा सांगितलं होतं बँक कशी टेक्नॉलॉजिकली पुढे जाऊ शकते त्यासाठी साहेबांचं नेहमीच प्रयत्न असतात गुरु साहेबांचे. आणि ॲपच्या माध्यमातून साहेब आपण ते करून दाखवलं. आणि याच्याही पुढं बाकीच्या ज्या बँका टेक्नॉलॉजिकली पुढे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कशी आपली कराड अर्बन बँक नवनवीन उपक्रम करू शकते त्यासाठी माझी खात्री गुरुसाहेब आणि बाकी सर्वच प्रयत्नशील आहेत आणि ते करतील. मी स्पेशली आभार मानतो कांबळे साहेबांचे, शहा साहेबांचे आणि आत्ताचे आपले हडपसर ब्रांचचे चव्हाण साहेब ज्यांनी मला मदत केली.
आदरणीय दादा धन्यवाद आल्याबद्दल. थँक्यू. सर, मी राजेंद्र पवार सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, आज मी माझं पहिले प्रथम नाव सांगतो. मी राजेंद्र गजानन पवार उर्फ सुनील पवार. मी कराड तालुक्यातील हिंगोळे गावचा मी मूळचा होतो. मी 1990 साली मी BMTमध्ये एक कंडक्टर म्हणून कामाला लागलो होतो. त्याबरोबरच मी हडपसर भागामध्ये गाड्यांना वगैरे सावकारांना मी त्यावेळेपासून पाहत होतो. पण ज्यावेळी मला माझं स्वतःचं घर बांधायचं होतं त्यावेळी आपल्याकडे फक्त बुलढाण्याला एक शाखा होती आणि त्या शाखेमध्ये केलपेटर साहेब होते आणि त्यावेळी माझा पगार फक्त 2,500 रुपये होता महिन्याचा. मी परमनंट सुद्धा त्या PMTमध्ये नव्हतो आणि त्यासाठी मी माझं प्लॅन मी सगळं काढून मी केलपेटर साहेबांच्या दिलं आणि त्यांना म्हटलं मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे तर मला 1 लाखाची कर्जाची मला त्या काळात गरज आहे. तर त्यांनी ती फाईल पाहिल्यानंतर मग मला सांगितलं पवार म्हणजे तुमची फाईल मंजूर होऊ शकणार नाही कारण का तुमचा हप्ता 2,000 रुपये येतोय, तुमचा पगार 2,500 आहे, त्यामुळं नियमात बसत नाही. मी तुमचा विरोधक नाही पण नियमात बसत नाही. तो म्हणजे तुमची फाईल परत घेऊन जा. केलपेकर साहेब म्हणजे ठीक आहे मी फाईल परत घेऊन जाईल पण म्हणजे तुम्ही एक काम करा ही फाईल तुमच्या संचालक बोर्डापुढे ठेवा. त्याच्यानंतर जर ती नाही मंजूर झाली तर तुझ्या देखत ती तुमच्या समोर फाईल मी घेऊन जातो. असं करून मी फाईल ठेवायला लावली आणि आदरणीय उद्या बाबांचा 94वा स्मृती दिन आहे तर बाबांना वंदन करतो. मी बाबांना मी भेटलो. बाबांना माझी मी परिस्थिती काय आहे ती सांगितली आणि बाबा म्हणजे तू का बिंदास काळजी करू नको तुझं कर्ज मंजूर होईल. आणि त्याच्यानंतर 15 तारखेला मिटिंग झाली. मिटिंगमध्ये हे प्रकरण बाबांनी फक्त फोटो पाहून मंजूर केलं. तरी साहेबांनी विचारलं बाबा हे कसं काय म्हणजे तुम्ही फक्त कॅम्प्युटरमध्ये बघू नका त्या कॅम्प्युटरच्या पलीकडचा माणूस बघा आणि मग त्याचं कर्ज घेऊन जा. हे बाबांनी माझ्यावर विश्वास लावला. ते कर्ज मी 4 वर्षात नील केलं. एवढ्या बरोबर मला माझी बँक कराड म्हणलं की मला माझ्या अंगात असं सांगितलं कारण माझ्या तालुक्यातली बँक माझी बँक आपली बँक म्हणत त्यासाठी मी बँकेला 70 सभासद होल्डर वाढवतो मी करून दिली. मी राष्ट्रवादी युनियनचा खजिनदार आहे PMPLचा आणि मी आधी 35 वर्ष सर्व्हिस करून मी आता 31 मेला मी रिटायर झालो. तर त्या 1 लाख रुपये दिल्यामुळे माझं जी वास्तू झाली त्याच्यावर मी आधी 5 मजली बिल्डिंग बांधली. जवळजवळ 60 लोकांना मी माझ्या हस्ते कर्ज त्या बँकेत नेलं, सभासद केलं, खातेदार केलं, ठेवी जवळजवळ त्या काळात मी 85 लाख रुपयाच्या ठेवी दिल्या होत्या सभासदांना. जे बँकेनं माझ्यावरती विश्वास लावला त्यासाठी मी बँकेसाठी विना मोबदला काम केलं. त्यासाठी बँकेचे मॅनेजर भरपूर आहेत माझे परिचयाचे. महेंद्रजी साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, गरुड साहेब होते, केलपेकर साहेब, आता आडके साहेब रिटायर झाले. भरपूर लोक होती आणि यांनी मला सहकार्य प्रत्येक वेळी सहकार्य केले. एखादा कर्जदार नेला खातेदार नेला प्रत्येक वेळी मला बँकेनं आपली बनवून द्या ही आपली बँक आहे. आपण गेलो वागणारी बँक म्हटलं तर ती ही आपली कराड अर्बन बँक म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो आपल्याला. त्याच्याबरोबर असं झालं की ते कर्ज म्हणून झाल्यानंतर मग मी बाकीच्या लोकांना मी तिथं सहकार्य केलं आणि ही ज्यावेळी 2001 साली कॅम्प शाखेचं आपलं उद्घाटन होतं त्यावेळी मी तिथं गेलो होतो. असं आपलं याच्यामध्ये बसलो होतो. बाबा स्टेज होते. बाबांनी मला बोलवून घेतलं आणि म्हणजे तू बँकेत येतो का नाही म्हणजे बाबा मी येतो. त्यावेळी बँकेचे मॅनेजर उभे होते पवार येतात म्हणजे बँकेत ते जरा लक्ष देतात. त्यावेळी बाबांना माझी एक नम्र विनंती होती की बाबा मी एक कराड तालुक्याचा आहे आणि आपल्या सातारा भागामध्ये सातारा जिल्हा मंत्रिमंडळ हे आपल्या हडपसर सातारा जिल्ह्यातील लोक सगळ्यात जास्त आपल्या हडपसरमध्ये आहेत. तर मला एक शाखा इकडे द्या. ते मी शाखा चालवण्याचं काम मी माझ्या परीने खाईचा वाटा म्हणून मी करण्याचा प्रयत्न करीन. त्या 2001 साली मागणी केल्यानंतर बाबांचं निवर्तन झालं. किती शक्य झालं नाही तरी पण मला म्हटलं होते आपल्या 10 शाखा पुण्यामध्ये करायच्या त्या हडपसरचा 5वा किंवा 6वा नंबर लागेल तरी ते शक्य झालं नाही. त्याच्यानंतर मी बाळासाहेबांच्याकडे मी कराडला त्या खास कामासाठी गेलो आणि बाळासाहेबांची मी गाठ त्या हेड ऑफिसला घेतली. माझं काही काम नव्हतं फक्त मला हडपसरला एक शाखा पाहिजे होती याच्यासाठी मी मागणीसाठी गेलो आणि त्या शाखेचा आज मला म्हणजे माझं स्वप्न पूर्ती झाल्यासारखं झाले. त्या आज मला
हडपसरला शाखा आली तर मला अतिशय आनंद होतो. सातारकरांना तर अतिशय आनंद होईल की आपली कराड तालुक्यातली सातारा जिल्ह्याची बँक आपल्या हडपसर भागात आहे. त्या बँकेसाठी मी आतोनात कष्ट घेईन. मी आता रिटायर झालोय. त्या बँकेसाठी जरूर वेळ देईन. बँकेनं मला जर सहकार्य केलं की मी आज उभा आहे. त्या बँकेच्या जीवावर उभा आहे. माझी आज 5 मजली बिल्डिंग आहे. माझी दोन्ही मुलं इंजिनियर झाली आणि आता सर्व्हिसला आहे. मी आता रिटायर झालो. मी गावाला येऊन होतो. मला फोन आला चव्हाण साहेबांचा की पवार 21 तारखेला तुमचं हडपसर शाखेत होतं. मी माझ्या गावाच्या बंगल्याचं काम चालू असताना मी रात्री इथं अवश्य आलो. म्हणजे मला कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं. आम्हाला माझी व्यथा मांडायचं. त्या बँकेनं मला आधी उभं केलं. मी आधी ताट मानून उभा आहे. त्या बँकेत मला आभार मानायचे. त्या बाबांचं या संचालक बोर्डाचं की संचालक बोर्ड प्रत्येक जे वर्कर आहे आपला कामगार आहे मॅनेजर असतो या सर्वांना शिकवण इतकी चांगली दिली आहे या संचालक बोर्डाने. प्रत्येकाचं ट्रेनिंग घेतलं जातं. प्रत्येकाला मार्गदर्शन केलं. लोकांशी कसं बोलायचं कसं वागायचं. कुठल्याही शाखेमध्ये जावा तुम्हाला ताट मानानं जाता येतं. कुणाचाही अपमान केला जात नाही. आता आदरानं वागणूक करते. म्हणून ही आपुलकीनं वागणारी बँक म्हणून कराड अर्बन बँक. थोडं बोलून मी माझं भावना व्यक्त करतो. धन्यवाद पवार सर. मी सुरेश देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे आणि त्यांचे मनोगत व्यक्त करावे. कराड कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा आज हडपसर शाखेचा नवीन उद्घाटन समारंभ आहे. या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आदरणीय सतीश दादा मगर, आदरणीय उमेश दादा, आदरणीय एरम सर असतील, जोशी सर असतील, गुरव साहेब असतील. या ठिकाणी दादा मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की मी खास काल मला फोन आलेला सरांचा की तुम्हाला इकडे यायचंय. मी नरेवरनं खास इकडे आलं. तर या बँकेमध्ये पाहायला आपण राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व्यवहार करतो, इंटरनॅशनल बँकेमध्ये व्यवहार करतो, पण या बँकेमध्ये वेगळं पण काय आहे. आणि मी सुद्धा एक छोटासा व्यावसायिक आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे. पण या ठिकाणी आज डॉक्टर आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, केमिकल इंडस्ट्रीतली लोक आहेत, सगळे प्रत्येक जण उद्योजक आहे या ठिकाणी. सांगताना असं वाटतं की दादा बँकेमध्ये जेव्हा जातो जेव्हा ती आपुलकी, जसं मगाशी पवार साहेबांनी पण सांगितलं की अंगावरती शहारे आले त्यांच्या बोलताना. अतिशय प्रचंड उत्स्फूर्ततेनं आणि स्फूर्तीने ही लोक आपली तिथं सेवा बजावत असतात, सेवा देत असतात. पण जो बँकेचा जो सेवक आहे, मी त्या ठिकाणी खरं सरांना सांगेन की सेवक नसून तो सहाय्यक आहे. अतिशय प्रचंड ऊर्जेने ही लोक आपल्यासाठी तत्पर असतात. आणि प्रत्येक ठिकाणी आज समाजात आपण पाहत असतो की लोक बँकेला टोपी घालते, पण आज बँकेला आपल्याला टोपी घातलेली. आपल्याला बँकेची खूप जिम्मेदारी वाढलेली. जसं दादा सांगताना बँकेनं जसं की आतापर्यंत 5800 कोटीचा व्यवहार 108 वर्षामध्ये केलेला. डेफिनेटली पुणे म्हणजे सोने. पुण्यामध्ये तुमचा 5 नाही 10,000 कोटीचा व्यवहार पुढच्या 10 वर्षामध्ये होईल ही मला खात्री आहे. कारण आपला जो स्टाफ आहे, आपली जी काम करण्याची पद्धत आहे, जी सहकारातून समृद्धी करे, जो यशवंतराव चव्हाणांनी जो बीज रोवलं होतं सहकारातून समृद्धी, ज्या अति राजकारण्यांच्या पलीकडे जाऊन राजकारणी लोकांना अतिशय याच्यामध्ये बिलकुल स्थान देत नाही. जे काय उद्योजक स्थानिक छोट्यातल्या छोट्या लोकांसाठी बँक अतिशय तत्पर आहे. पण ती समृद्धीची जो वसा आहे, मी मागेही नरेश शाखेच्या उद्घाटन समारंभात बोललो होतो की जो आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो ही चाललेली चळवळ आहे सहकाराची, ती चळवळ अशीच हळूहळू आपण मराठवाड्याकडे पण न्यावी. आणि तो जो आपला महामेरू आहे तो आपण अखंड असा ठेवत राहावा. आपल्याला या ठिकाणी बँकेला अतिशय मनापासून शुभेच्छा. मला या ठिकाणी आपण बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. देशमुख सर, मी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड या आपल्या बँकेच्या हडपसर शाखेचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले अर्बन कुटुंबातलेच एक घटक, आंतरराष्ट्रीय कृतीचे शिल्पकार, मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटीचे शिल्पकार श्री सतीश दादा मगर, अर्बन कुटुंब प्रमुख माननीय भाऊ, बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष समीर जोशी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल नाहुदी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले उमेशजी नेकर, उमेशजी मगर आणि नानासाहेब कांबळे, त्याचबरोबर डॉक्टर मांडानी, ज्यांचा माझे सर्व सहकारी संचालक संचालिका,
पुणे कराड आपल्या कराड बँकेचे पुणे गटाचे प्रमुख रवींद्र कांबळे, माझे सर्व एक्झिक्युटिव्ह, सर्व बँक मॅनेजर्स आणि हडपसर शाखेचे मुख्य बँक मॅनेजर चव्हाण, बँकेवर ज्यांनी आता आपली मनोगत व्यक्त केली, प्रेम व्यक्त केलं, कृतज्ञता व्यक्त केली, असे माझे सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार, हितचिंतक आणि ज्या मान्यवरांचा सत्कार झाला ते सर्व मान्यवर, प्रसार माध्यमातील घटकांचे सर्व प्रतिनिधी, या सर्वांचं अर्बन बँकेतर्फे अध्यक्ष यांना तर मी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर जी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड हडपसर ह्या शाखेचं उद्घाटन श्री माननीय सतीश दादा मगर यांच्या हस्ते झालं असं जाहीर करतो. कैलासवासी श्री आबासाहेब मगर आणि कैलासवासी डॉक्टर जोशी यांच्या प्रेरणेतनं, यांच्या पुण्यातनं आणि आमचे अर्बन कुटुंब प्रमुख माननीय भाऊ यांच्या कल्पनेतून 1998 साली जेव्हा रिझर्व्ह बँकेची किंवा जागतिक मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली आणि आपली बँक सक्षम झाली आणि आपल्याला बँकेस मिळायला परवानगी मिळाली, त्यावेळेला बाबांच्या मनामध्ये आणि आबासाहेबांच्या मनामध्ये आपण आपल्या शाखा पुण्यामध्ये चालू कराव्या असा एक धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय झाला आणि त्याला उत्स्फूर्त त्यावेळेच्या संचालक मंडळांनी सहकार्य दिलं आणि 98 साली पहिला दोन मार्केट या नवीन शाखा सुरू झाली. पुण्यामध्ये शाखा चालू करायची म्हणाल तर पुण्यातला सभासद, कर्जदार, ठेवीदार आणि एकत्रच नागरिक अतिशय जागरूक आहेत, अतिशय सक्षम आहे आणि त्याचबरोबर सहजासहजी तो कोणावरही विश्वास ठेवत नाही, परंतु केवळ आणि केवळ आपली सेवा, आपली पारदर्शक कारभार, कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या आहारी न जाता एक स्वतंत्र प्रणाली असलेली समाजसेवेचं किंवा आर्थिक सेवेचं पुरत घेतलेली ही मंडळी जेव्हा पुण्यामध्ये आली तेव्हा पुणेकरांनी त्यांना भरघोस प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर दुसरी शाखा मी आपला लागेल असं करत आज जो 13 शाखांचं जाळं आहे पुणे शहरामध्ये. माझ्यामध्ये पुण्यामध्ये ज्या बाहेरच्या कोऑपरेटिव्ह सहकारी बँक आहेत त्याच्यामध्ये कराड अर्बन बँक ही एकमेव बँक आहे की ज्याच्या जास्तीत जास्त शाखा पुणे शहरामध्ये आहे आणि त्याबद्दल पुणेकरांनी आम्हाला जे सहकार्य केलं, पुणेकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला, आम्हाला म्हणजे प्रतिसाद दिला आणि विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आमचं संचालक मंडळ किंवा आम्ही सर्वजण खूप ह्याबद्दल अतिशय कृतज्ञ आहोत. शिवसिद्ध हस्ते आज ह्याचं उद्घाटन जरी झालं तरी 98 साली जेव्हा आबासाहेब मगर होते त्यांचे भीमराव जाधव आपले कराडचे सुपुत्र भाऊ यांची एक घट्ट मैत्री होती आणि कुटुंबाचं नातं कसं असावं याची चर्चा कायम त्यावेळेला होत असत आणि त्यातूनच कराड अर्बन बँक ही एक कराड बँक किंवा आर्थिक पुरवठा करणारी बँक राहिली तर त्यांनी कराड अर्बन बँकेच्या कुटुंबामध्ये अनेक संस्था निर्माण केल्या. बाबांच्या निधनानंतर ती गुन्हा माझ्याकडे भाऊनी सोपवली आणि आज जवळजवळ बँकेचा कारभार बघितलं तर आजच्या ह्या 68व्या शाखेचं उद्घाटन झाले. यावर्षी आपल्याला आणखी 4 बँकांचे उद्घाटन, 4 शाखांचं उद्घाटन करायचं आहे. एकंदर 72 शाखा होणार आहे. त्यापैकी एक शाखा सातारा होणार आहे, दुसरी इचलकरंजी, तिसरं नाशिक होते. अशा पद्धतीनं आणि चौथी शिरवळ MIDC देखील खूप झपाट्यानं वाढती आहे. चाकणची ऑटोमोबाईल इंडस्ट्री खूप वाढती आहे. याचा वेग घेऊनच आपल्याला रिझर्व्ह बँकेने ह्या परवानगी दिल्या आणि उत्तरोत्तर अशाच आपल्याला शाखा मिळत राहणार आहे आणि साधारणपणे बहुच्या 90 शाखेचं एक प्रतिज्ञा किंवा एक धोरण ठेवलेलं आहे आणि त्यावेळेला जवळजवळ हा व्यवसायही त्याच पटीनं तो वाढणार आहे आणि 9,000 कोटीच्या आसपास तो व्यवसाय जाईल आणि असंच आम्हाला पुणेकर भवितव्यात म्हणजे भविष्य काळामध्ये चांगली सहकार्य करतील अशी मी आशा व्यक्त करतो. एका दिवसात मिळालेलं नाही. सर्व बँकिंग सेक्टरचा जर का अभ्यास करायला गेला तर 2007 साली बँकेनं अतिशय एक धाडसी निर्णय घेतला की जो कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये किंवा सहकारी बँकांच्या
आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही बँकेने घेतला नव्हता. ती सहकारी बँक म्हणले की डायरेक्टर आले, डायरेक्टर म्हणले की त्यांच्याकडे कर्ज पुरवण्याचे सर्व अधिकार असत आणि त्याच्यामध्ये मग बऱ्याच वेळा एनपीएचं प्रमाणही वाढत असेल. हे लक्षात घेऊन त्यावेळी भाऊंनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला 2007 साली की डेलिगेशन ऑफ पॉवर. ज्या कर्जासाठी जो कर्जदार लायक आहे, ज्याची प्रथम कर्ज फेडण्याची पद चांगली आहे, त्याचं समाजात स्थान चांगलं आहे, उत्साही आहे, धडाडीच आहे, त्याचे काम अतिशय चांगले आहे, अशा पद्धतीच्या उद्योजकांना किंवा अशा आपण प्रेरित करण्यासाठी आपण डेलिगेट करायला पाहिजे पॉवर. आपल्याला त्या क्षेत्राची जास्त माहिती नसल्यामुळं आपण अशा पद्धतीचे सर्व सेवक, प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित सेवक आपण आपल्या सेवेमध्ये घ्यायला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, कराडमध्ये आपल्या बँकेमध्ये जवळजवळ 8 ते 10 चार्टर्ड अकाउंटंट फुल टाईम सर्व्हिस देतात आणि त्याच्यामुळेच ह्या कर्जाचे जे वितरण होतं किंवा छाननी होते, अर्जाची यस मोहिनी तुम्हाला जी सर्व्हिस मिळते ती त्याच्यामुळेच मिळते. त्यानंतर त्याचबरोबर कर्जाचे अधिकार आम्ही वितरित केले त्यानंतर फार कमी जास्त रकमेच्या कर्जदार आमच्याकडं सभासदांसाठी म्हणजे संचालक मंडळाकडे यायला लागले आणि त्यामुळे बँकेची झपाट्यानं वाढ झाली. त्याचबरोबर त्याच काळामध्ये गोरसाहेबांची सीओ म्हणून निवड झाली आणि त्याच्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. जवळजवळ आज 6,000 कोटीचा व्यवसाय आहे, 68 शाखा आहेत, जवळ 90,000 सभासद आहेत आणि गेली 2 वर्ष आपला NPA 0 आहे आणि गेले सतत काही वर्ष आपण ग्राहकांना, आपल्या सभासदांना अतिशय चांगल्या पद्धतीचा डिव्हिडंड देतोय आणि ही त्याचबरोबर ही सेवा देत असताना बाकीच्या गोष्टींचं आपण भान ठेवतो आणि त्याच्याबरोबर चांगली सेवा ही जी तुम्हाला मिळते त्याचं एक कारण म्हणजे मित्रांनो, हे कुटुंब म्हणून समजले गेलं. आपल्या बँकेमध्ये सेवक भरती ही मेरिटवरच केली जाते. त्याच्यामध्ये आपल्या सेवक प्रशिक्षण केंद्राला फार मोठा सहभाग आहे आणि तुम्हाला जे चांगल्या पद्धतीची सेवा मिळते हे तुम्हाला एक कुटुंबाचा घटक म्हणूनच दिले जाते आणि त्या पद्धतीनं जरी ब्रँच मॅनेजर बदलला, एक्झिक्युटिव्ह जरी बदलले तरीही अशाच पद्धतीची सेवा तुम्हाला भविष्यात कायम पुणेकरांना मिळणार नाही तर कराड बँकेच्या जिथे जिथे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे या ज्या ठिकाणी ज्या शाखा आहेत ह्या शाखांमध्ये तुम्हाला हे सर्व सोयी मिळणार आहे. त्याचबरोबर आणखी एक मोठा प्रकल्प आपण म्हणू लागला की जो कराड बँकेच्या एक महाराष्ट्र पुढा आहे. मित्रांनो, सध्याचं युग हे मोबाईल बँकिंगचे आहे, नेट बँकिंगचे आहे आणि त्याच्याबरोबर येणारे धोके की तेवढेच जोखमीचे आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी आमचं गेले जवळजवळ 15 ते 20 वर्ष आम्ही ह्याच्यावर कार्य करतोय आणि ह्याच्यामधनं आमचं स्वतःचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर डिपार्टमेंट स्वतःचं आहे. आम्ही कुठलाही प्रोजेक्ट आउटसोर्सिंग करत नाही आणि त्याच्यामुळे जवळजवळ आज बँकेमध्ये 55 ते 60 IT इंजिनियर फुल टाईम काम करतात. त्याच्याबरोबर स्वतःचं आमचे ATM सेंटर, NPA, RTGS या सोयी सगळ्या आहेतच. त्याच्याबरोबर सध्याच्या युगामध्ये जे सायबर सिक्युरिटीचा धोका आहे त्याच्यासाठी स्वतःच्या आपल्या बँकेच्या प्रिमायसिसमध्ये हेड ऑफिसला सॉक सेंटर काढलेलं आहे, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर, की जे सायबर सिक्युरिटीचे प्रत्येक आपल्या बँकेचे जे प्रत्येक कॉम्प्युटर्स आहेत किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शन सेकंदाला तिथं मॉनिटर होतं आणि ही सेवा जवळजवळ राऊंड द क्लॉक 24 तास चालते. ह्याच्यामध्ये 15 ते 20 इंजिनियर कायम सेवेत असतात आणि कुठलाही धोका धोक्याची जर का कल्पना आली तर त्यामधून हे सॉफ्ट सेंटर ऑटोमॅटिकली रन होतं आणि ते जेव्हा सगळे ब्लॉक केले जातात आणि त्याच्यामुळं आपल्या ग्राहकांचा कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही, पैसे जात नाहीत आणि खऱ्या अर्थानं सगळी ही मोबाईल बँकिंग किंवा या सगळ्या अत्याधुनिक सेवा आपण ज्या ह्या माध्यमातून देतो ते सेफ होतं. अशा पद्धतीची सेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3 बँकांमध्येच आहे. त्यामध्ये कराड अर्बन बँक ही आपली तालुका लेवलवर स्थापन झालेली ही बँक अशा पद्धतीची सेवा देते की त्याच्याबरोबर आपल्या ग्राहकांचं हितही आपण जगतो. त्याचबरोबर ज्या गव्हर्नमेंटनं ज्या काही स्कीम केल्या, अण्णासाहेब पाटील स्कीम्स असतील किंवा बाकीच्या ज्या पंतप्रधान आवास योजना ह्या सगळ्या योजना आपल्या बँकेच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्याचा कर्ज पुरवला जातो आणि आत्तापर्यंत मित्रांनो मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आत्तापर्यंत कुठलंही एकही प्रकल्प सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा
स्टेट गव्हर्नमेंटकडनं नाकारलं गेलेलं नाही. 100% कर्ज पुरवठा आपण ते करतोय. आणि हे सगळं जे श्रेय आहे ते माझ्या सेवकांना तर आहे, पण ह्या सगळ्या कॉम्प्युटर सिस्टीमवर आहे. आणि हेच करत असताना सामान्य माणसाचा देखील आपण इन्शुरन्स किंवा सभासदांचा इन्शुरन्स पण आपण घेतो. आणि ह्याच्यामध्ये सभासदांचं हित जपण्याचा मॅक्झिमम गेले काही वर्ष आपण हे करतोय. मित्रांनो, काही वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेने जे काही नवीन धोरणं आखली, नवीन कायदे आणले, ह्या माध्यमातून गुरुसाहेबांनाही रुटीनच्या ह्याच्यातनं निवृत्त व्हावं लागलं. पण जरी निवृत्त जरी झाले असले तरी त्यांचे मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना कायम चालू राहणार आहे. त्यांना कराड अर्बन बँकेचे सल्लागार म्हणून आपण सेवेत सामावून घेतले आणि त्याच्यामुळं अशाच पद्धतीची सेवा किंवा अशाच पद्धतीचं मार्गदर्शन गुरुसाहेबांकडनंही आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आत्ताचे जे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, धनंजय सिंगटे आहेत, तेही चार्टर्ड अकाउंट आहेत. गेली 8 ते 10 वर्ष आपल्या बँकेमध्ये आहेत आणि त्यांच्याकडनंही अशाच पद्धतीची सेवा तुम्हाला भविष्यात मिळणार आहे. आमच्या संचालक मंडळाबद्दल तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही. गेली 40 वर्ष बँकेत इलेक्शन नाही आणि त्याच्यामुळे कुठली युनियन नाही. अशा पद्धतीची कराड अर्बन बँक ही एकमेव बँक आहे की ज्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं हा कारभार चालला आहे. भविष्यकाळामध्ये पुढच्या पिढीतही सक्सेशन ज्याला प्लॅन म्हणतो आपण, अशाच पद्धतीचा सक्सेशन प्लॅनही आम्ही राबवतो. त्यामुळे भविष्य काळामध्ये तुम्हाला जर काही चेंजेस आले किंवा काही बदल घडले तर तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी किंवा टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. कराड अर्बन बँक ही संस्था आहे. जसं जसं संस्था मोठी होत जाते तसं त्याची तिची स्ट्रेंथ वाढत जाते. परंतु माणसांचं उलट आहे. माणसांची वेळ झाली की त्यांची कार्यक्षमता कमी होते. हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे कराड अर्बन बँक ही कायम वाढणार आहे, मोठी होणार आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, जाताना तुम्हाला मी एकच संदेश देणार आहे. एक कुटुंब, एक बँक आपली कराड अर्बन बँक. तेव्हा तुमच्या सगळ्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना, तुमच्या मुलांना, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही ह्या बँकेमध्ये अकाउंट काढू दे, सभासद होऊ दे आणि कर्जही घेऊ दे. तुम्ही ज्या काय बँकेच्या सेवा आहेत त्या देण्यासाठीच आम्ही पुण्यामध्ये आलो आहे. कुठल्याही बँकेशी स्पर्धा करण्यासाठी इथे आलेलो नाही आणि हाच एक अर्थकारणाचा मोठा वसा घेऊन आम्ही चांगले. भविष्यातही तुम्ही अशा पद्धतीचा विश्वास आमच्या बँकेवर ठेवा, एवढी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुसाहेबांनी अमेरिकेचा उल्लेख केलेलाच आहे. सतीदादा मगरांचे कुटुंबाचे आणि आमचे संबंध हे 30पेक्षाही जास्त 35 ते 40 वर्षापासून आहे. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं जी पुण्यामधली जी सुधारणा किंवा जी बँकेची डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये सतीदादांचा फार मोठा सिंहाचा नाही तर मोर दॅन 90% त्यांचा सहभाग आहे आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही इथं आलो. मला माहिती आहे की गेले पण आपण हडपसर घ्यायला आले 25 वर्ष उशीर झाले आम्हाला यायला, परंतु भविष्यात आम्ही ही चूक नक्कीच सुधारलो आणि चांगल्याने चांगली सेवा बँकेतून देऊ एवढं आश्वासन मी सतीदादांना देतो. आणि सतीदादांनी एवढा वेळ आमच्यासाठी दिला, आमच्या कार्यक्रमासाठी दिला आणि त्यांच्याबरोबर आलेले उमेदजी मगर आणि नानासाहेब देखील आले. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांतर्फे स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद डॉक्टर साहेब आपल्या बहुमान मार्गदर्शनाबाबत. आता यानंतर मी बँकेचे कुटुंब प्रमुख माननीय भाऊ जोशी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हडपसर शाखेचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं त्या सतीशदादांच्या गावात म्हणजे आम्ही आमच्याच घरात हे इथं आलेलो आहोत आणि या सगळ्याला आपण सगळेजण आज इथं हजर गेलात आलात आणि तुमच्या पाठिंब्यावरच इथं अतिशय जोरात चालणार आहे आणि त्याच्या अगोदरच ती चालते. आणि 25 वर्ष उशीर झाला म्हणतात ते खरं आहे, पण 25 वर्ष आम्ही पुण्याच्या बाहेर म्हणजे हडपसरच्या बाहेर जाऊन पुण्यामधून हडपसरला सेवा देतो आणि
हडपसर हे आमचं एक आधारस्तंभ आणि हडपसर मधला बिझनेस हडपसर आणखी आपल्या नांदेड सिटी या सगळ्या भागातला जो व्यवसाय आहे बँकेचा हा सतीश दादा कराडचे आणखीन मगर साहेबांचे जे पूर्वीपासूनचे जे संबंध आहेत त्याची फारशी कल्पना आपल्याला सगळ्यांना असेल की नाही मला कल्पना नाही, पण तुम्हाला मी एवढंच सांगतो की त्यांची कन्या आमच्या कराडची सून आहे. त्याच्यानंतर दादांनी सतीश दादांनी आतापर्यंत जे जे व्यवसाय केले त्यातला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय जो आहे त्याला सल्लागार माझे जे पार्टनर त्यांनी जो कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय चालू ठेवला आहे त्या ह्याच्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. सतीश दादांनी या इथं हडपसरमध्ये पहिल्यांदा डेअरीचा प्रयोग केला. त्या डेअरीच्या प्रयोगाला सुद्धा आज तेव्हापासूनचा संबंध जे आहेत त्या संबंधामध्ये आम्ही त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकलो. पोल्ट्री त्यांच्याकडून शिकलो, डेअरी त्यांच्याकडून शिकलो. अशा अनेक व्यवसायामध्ये दादांच्याकडून इथं आम्हाला आज सगळ्यात खूप मोठा पाठिंबा मिळालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हडपसरच्या ब्रँचमध्ये दादांच्या सांगण्यावरून कुठलेही कर्ज आत्तापर्यंत नाकारलं गेलेलं नाही. फक्त एका विश्वासाने की दादा सांगतायत आणि 100% त्याच्या मागे त्यांची ताकद आहे, शक्य. कारण दादांनी माणसं उभी केली. माणसं उभी करताना त्यांचे व्यवसाय उभे करून दिले. व्यवसाय उभे करून देत असताना त्यांना काम दिलं. ही एक पडलं तर खेडं आणि असं पूर्वी हडपसर म्हणजे काहीतरी फार मोठा व्यवसायाचं ठिकाण आहे असं वाटत नव्हतं, परंतु ते डेव्हलप करण्याची जी एक खूबी आहे ती दादांच्या मध्ये आहे, आबासाहेबांच्यामुळे आहे. आबासाहेब, नानासाहेब ही सगळी आमच्या घरची माणसं आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आज समाधान वाटायला लागलंय की हडपसरमध्ये आम्ही शेवटी आलो. जरा वेळ झाला. आबासाहेब जर असते तर फार आनंद झाला असता, नानासाहेब असते तर आनंद झाला असता, परंतु हे त्यांचे सगळे वारस म्हणजे खऱ्या अर्थाने वारस म्हणजे वारसा हक्काने नव्हे, त्यांच्या इच्छेनं वारस आहेत ते. या सगळ्याबरोबर आज आम्ही गुण्या गोविंदांनी या गावामध्ये येतोय. फार आनंद होतोय. मला व्यक्त करताना बऱ्याच गोष्टी मनात आहेत परंतु व्यक्त करून दाखवता येत आहेत. पण तुम्हाला मी एवढंच सांगतो की हडपसरची ब्रँच, पुण्यातली ब्रँच, पुण्याच्या जवळपासच्या ज्या ब्रँचेस काढल्या त्या सगळ्या ब्रँचेस, ह्या सगळ्यामध्ये आमचं एक आयकॉन म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही पाहतो आणि ज्यांच्या आधारावरती आम्ही इथं आलोय त्या ह्याच्यामध्ये मगर कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्या प्रेरणेमधून आज हे आपण करतोय. आणखी मला खात्री आहे तुमच्यातल्या प्रत्येक माणसाचा संबंध त्यांच्याबरोबर आहे. प्रत्येक माणसाचा बँकेबरोबर जसा संबंध आहे तसा दादांच्या बरोबर संबंध आहे आणि एक चांगला आदर्श जो त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये दाखवला. त्यांच्या व्यवसायामधून ज्या गोष्टी आम्हाला आदर्श म्हणून बघायला मिळाल्या त्या मला आठवतंय की आबासाहेबांच्या इथं पुण्यामध्ये येत आहे म्हणजे पुण्यातल्या लोकांच्या आवडी निवडी अपेक्षा या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून आणि त्या ह्याला आपण उतरलो पाहिजे याचा विचार करूनच आपण ह्या इथं ब्रँचेस काढूया आणि त्याप्रमाणे या इथं या आज 13 ब्रँचेस या निव्वळ पुण्यामध्ये ज्या काढलेल्या आहेत या तशा पद्धतीने चालू आहेत. तुम्हाला कल्पना नसेल परंतु पुण्याला बँकिंग व्यवसाय करायला लोक घाबरतात आणि लोक का घाबरतात तर पुण्यावरती खूप लोकांचं लक्ष आहे. तुम्हाला कल्पना नसेल सायबर अटॅक्स सगळ्यात मॅक्झिमम पुण्यामधल्या ब्रँचेसमध्ये होतं, पुण्यातल्या बँकामध्ये होतात आणि त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच बँकांना तोटा झालेला आहे, फटके बसलेले आहेत.
परंतु मी तुम्हाला सांगतो गेल्या 8 दिवसामध्ये जवळजवळ ते 300 पेक्षा जास्त अटॅक निव्वळ आम्ही पुण्यात आहोत म्हणून प्रयत्न झालेले आहेत. पण आमच्या सॉक सेंटर जे आहेत ज्या सेंटरमध्ये सायबर सिक्युरिटीच्या अगेन्स्ट सारखं 24 तास लक्ष असतं आणि त्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या अटॅकना परत पाठवून देण्याची क्षमता आहे. आणि एकाही माणसाचा एक नव्या पैशाचा घोळ कुठल्याही प्रकारचं नुकसान या आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही होऊ दिलेलं नाही. तेव्हा ह्या सगळ्या सहित आम्ही ह्या इथं आलेलो आहे. सायबर सिक्युरिटी फार महत्त्वाची आहे. परत टेक्नॉलॉजीप्रमाणे जर बँक चालवली तर ह्या पद्धतीनं आपल्याला प्रगती पण चांगली करता येईल याची जाणीव ठेवून पुण्यामध्ये आपण आलोय. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं विशेषतः तुमच्या गावात तुमच्या मला मगाशी जरा हळूच म्हणलं माझ्या हस्ते कशाला उद्घाटन म्हणलं आम्हाला पर्याय पण नाही आहे. मी त्यांना सांगितलं तेव्हा आता थोडी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आणि ती कृतज्ञता निश्चितपणाने आज तुमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भाऊ. कार्यक्रमाची सत्कारमूर्ती माननीय सतीशदादा मगर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. आदरणीय भाऊ, चेअरमन साहेब, गौरव साहेब, सगळं संचालक मंडळ आणि कराड बँकेशी काही ना काहीतरी संबंधित असणारे आपण सगळे इथे बसलेले शोधले होते. मी आल्याच म्हणतो 25 वर्ष उशीर घ्या. ज्यावेळेस आम्हाला बँकेची गरज होती त्यावेळेस कराड बँक होती, पण ज्यावेळेस आम्ही काय बँकेसाठी करू इच्छित होतो त्यावेळेस तुम्ही करणार. थोडासा डिस्टन्स होता कारण आमचे लोक पण आता आजी झाले तर पुण्याला जायला कंटाळतात, इथे एकच थांबतात. पण इंग्लिशमध्ये म्हणतात ना लेव्हल बेटर लेट दॅन नेव्हर, तसं झालेलं आहे. कराड बँकेची मी आताच सुभाषांशी बोलताना बोलत होतो की आमची खूप जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध आहेत. पूर्वी ही बँक दुसऱ्या लोकांच्या ताब्यात होती. 40 वर्षात ते आमचं इलेक्शन आहे. 40 वर्षापूर्वी त्यांच्याच ऑफिसमध्ये कराड बँकेमध्ये कराडला आपण त्याच्या ऑफिसमध्ये 4-5 लोकांनी बसून ठेवलं. आज जनरल बॉडीमध्ये बँक ताब्यात नाही, त्याला मी साक्षीदार होतो. आता आठवतं नाही मला माहिती नाही, पण त्याला मी साक्षीदार होतो. आणि तिथपासून ते बँकेची संपूर्ण वाटचाल आम्ही पाहिली. ज्यावेळेस आम्ही मगरपट्टा सिटी स्थापन केली, ज्यावेळेस आम्ही काम करायला सुरुवात केलं, त्यावेळेस आमचे आता मगाशी बरेचसे बसून बोलले, त्यांना व्यावसायिक होण्याला प्रोत्साहन द्यायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस एकही बँक, आणि मी अगदी खात्रीला एक सांगतो, एक सुद्धा बँक आमच्या हडपसरच्या बँका ज्या आमच्या जवळच्या होत्या त्या आम्हाला वाटत होत्या, नॅशनलाइज बँका आमच्या इथल्या मुलांना कर्ज देत नव्हत्या. कारण तसं आरोप म्हणलं तसं फाईलच नव्हतं. फाईलमध्ये काय होतं, रेशन कार्ड होतं, दुसरं काहीच नव्हतं. मॉर्गेज काय ठेवायचं, गॅरंटी काय ठेवायची, तो व्यवसाय करेल का नाही. आणि मग माझे वडील कैलास होते आबासाहेब मगर, नंतर कैलास होते डॉक्टर हेरम साहेब, सुभाषराव या सगळ्यांनी बसून एक मार्ग काढला की बँकेबल प्रपोजल द्यायचं, त्याला कंपनीने अंतिम द्यायची. मी अजूनही चेकवर सहाय्य करतो कराड अर्बन बँकच्या अकाउंटवर. कुठल्याही परिस्थितीत तो चेक बाहेर द्यायचा नाही, तो बँकेच्या थ्रू करायचा. कारण काय शेतकरी कुटुंबातील लोक ज्यावेळेस व्यवसाय करायला सुरुवात करतात ना त्यावेळेस सगळे आगळबगळ काम असते, कारण माहिती नाही, त्याचा बॅकग्राऊंड नाही, त्याची काही अनुभव नाही. अशा वेळेस ती एक सिस्टम बसवली आणि आताच इथं बसलेत जे समन्वय साधायचा आमच्या लावा वगैरे, तो सगळे प्रकार निघून तिथं जायचा. पहिला मार्केट यायला, नंतर कॅम्प ब्रांचला आणि व्हायचं. मला वाटतं कोट्यवधी रुपयाची आपण मदत केली. म्हणजे माझं अतिशयोक्ती होणार नाही जर मी म्हटलं तर कराड बँकेमुळे कदाचित मदत होऊ शकलं. आणि आज कराड बँक परत हडपसरला आली. मला माहिती आहे आमचे बरेचसे लोक आपल्याशी अजूनही व्यवसायासाठी कर्ज घेतात. एक तुमच्या कर्जाला मी खाली येतानाच विचारलं की अरे बाबा एनपीए नाही ना, परत अडचणीचं व्हायला नको. तर ती जी एक विमानबंद होता, एक जो संबंध होता, एक जी अंडरस्टँडिंग होतं ते खूपच वेगळं होतं. म्हणजे रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत, रिझर्व्ह बँक काटेकोरपणाने गोष्ट करायची गरजेचे आहेत, पण ते सोडून सुद्धा बँकेचं जर आपण व्यवस्थित
माणुसकीच्या दृष्टिकोन म्हणजे मगाशी कराचेच पवार बोलले की बाबा माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर काही गोष्टी आपण करू शकतो, सगळ्याच गोष्टी नियमात बसत नाही. पण कुठेतरी इमोशनल टच दिल्यानंतर लोक सुद्धा त्याला ठीक आहे, एखादा दुसरा टक्का लोक नाहीच त्याला जागत त्या रुग्णांना जागत नाही. पण बहुतांश लोक जे मध्यमवर्गीय आहेत, जे सामान्य घरात येतात, जे बहुजन समाजात येतात, ते मला असं वाटत नाही की ते बँकेची काहीतरी चूक करण्यासाठी किंवा डुबवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं तुमचं जो ह्युमन टच आहे त्याच्यामुळेच बँकेची प्रगती इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली. आज 65 शाखा आहे, अजून बऱ्याच तुम्ही करू इच्छिता. पण तो जो टच आहे ना तो घालून नसतात, तो तुमचा प्लस पॉईंट आहे, तो तुमचा USP आहे, तो बाकी बँकेत येत नाही. ते असं पहिलं वाटत नाही, त्याच्यासारखं वाटतं. आम्ही जरी काय करणार असतो, आमच्या टाउनशिपचा व्यवहार केला नाही तरी पण बाकी सगळे व्यवसाय सगळे व्यवहार आम्ही त्यावेळेला बँकेशी केले. आमच्या बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आमच्या वेंडर आपल्याच बँकेशी व्यवहार केले. आमचे लहान ओनर्स अमाऊंट आपल्याच बँकेशी व्यवहार करतात. नांदेड सिटीला डेव्हलपमेंट आपल्याच बँकेत थ्रू जातो. आणि NPA व्हायचं कारणच नाही, कारण जर एखादा अकाउंट डिफॉल्ट झाला तर आपला फोन येतो की ह्याचा बँकेचा अकाउंट डिफॉल्ट झाला, काय करायचं, म्हणजे जमीनचे पैसे कापायचे आणि बँकेत भरायचे. हे ठरलेलं नियम आहे. त्याच्यामुळं ही प्रगती होऊ शकते आणि त्याच्यामुळे पुढे जाऊ शकतो. डॉक्टर साहेब आपण म्हटला की खूप वेळ दिला, पर्याय का? आमची बहीण दिली तुमच्या गाडी म्हणजे त्यानंतर आहे इथं पोचल्यानंतर मला फोन कुठे असतो आणि म्हणलं तुम्हीच पोचला नाही अजून, कारण माझे लोक होते ना सांगायला मला की कोण आलंय कोण नाही, कोण आलंय कोण नाही. त्याच्यामुळं वेळ देणं प्राप्त आहे. आणि जे आपण केलं ते आम्ही नाही केलं. आमच्या वडिलांशी सगळ्यांचे घरीचे संबंध होते, बाकी लोकांशी संबंध होते. आणि आम्ही ठीक आहे आमचे लोक मोठे झाले सगळे झाले, पण एवढे मोठे झाले नाही की नंतर विचार केली. त्यामुळं आम्हाला माहिती आहे पुढं आपण हे करायचं. त्यामुळं अजूनही वेळ तुम्ही माहिती अजूनही दिला असता, अजूनही जास्त वेळ थांबलो असतो. पण आपल्या बँकेला शुभेच्छा. या ब्रांचला मला असं वाटतं की जास्तीत जास्त प्रगती होईल. जागा खूप लहान आहे, अजून मोठी करावी लागेल. ठिकाण म्हणजे लोकेशन चांगलं आहे, पण पार्किंगचा तिथं खूप मोठा इश्यू तुम्हाला सारख्या घेत राहील, कारण हा जो लिंक रोड आहे ह्याला खूपच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. पण आपण असेच प्रगती करा, मोठ्या ब्रांचमध्ये जा, मोठी जागा घ्या, आमच्या लोकांना सहकार्य करा. आणि ते सहकार्याची परतफेड करतो आणि असंच तरुणांमध्ये संबंध चालू ठेवा. आज आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो. तुम्ही बँकेच्या बद्दल काही बोलणार नाही, सायबर सिक्युरिटीबद्दल बोलत नाही, तुमचा माझा विषय नाही आहे. पण आपण बोलवलं, हा सन्मान दिला, त्याबद्दल मी आपला आणि आपल्या संचालक सगळ्यांचं आभार मानतो आणि आपल्याला पूर्णपणे शुभेच्छा देऊन माझी 2 शब्द देतो. धन्यवाद मगर साहेब. आपलं प्रेम अर्बन बँकेवरचं असंच वृद्धंगित होत राहावं हीच विनंती. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनाचं काम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिंगटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी करावं. बँकेच्या 68व्या शाखा उद्घाटन प्रसंगी आपण जे बँकेविषयी आणि बँकेच्या सेवकांविषयी जे गौरवोद्गार काढले याबाबत मी सर्वात परत आपल्या सर्वांचा आभारी आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना अतिशय उत्तम सेवा देण्याचा आजपर्यंत जो प्रयत्न केला तो इथून पुढे सुद्धा देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आत्ताच देशमुख साहेब म्हटले की पुणे तिथे काय होणे, बरोबर आहे त्यांचं. तो 1998 साली आम्ही पुण्यामध्ये जे आहे हा व्यवसाय म्हणजे पुण्यामध्ये जी आम्ही एंट्री केली गुलटेकडी शाखेच्या माध्यमातून. आज जवळपास ही हडपसर आहे ही म्हणजे पुणे सिटीमधली 13वी शाखा आहे आणि ज्या पूर्वीच्या 12 शाखा आहेत त्यांचा बिझनेस 1000 कोटीपेक्षा जास्त आहे आता आपल्या कराड अर्बन बँकेचा. त्याचबरोबर आजची 13वी आणि 14वी सुद्धा चाकण ब्रँच आपण लवकरच ओपन करत आहोत. त्यामुळे पुणे सिटीमध्ये आपल्या सर्व एरियामध्ये जवळपास 14 ब्रँचेस आपल्या होत आहेत. त्याचबरोबर आज जी बँक आहे हे बँक कमर्शियल बँकेच्या पद्धतीनं सर्व प्रकारच्या कर्जाच्या सुविधा, ठेवीच्या सुविधा या सगळ्या पद्धतीनं आपण देत असतो. त्याचबरोबर बँक आता पूर्णपणे डिजिटल झालेली आहे. डिजिटल स्वरूपातले सर्व आपल्याकडं सकल पे सारखं चांगलं मोबाईल ॲप आहे, आपण त्याचा सर्व पद्धतीने लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपली जी नवीन ब्रँच आहे ह्या नवीन ब्रँचमध्ये पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आम्ही तुम्हाला
सेवा देण्याचा सुद्धा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि त्या आपण सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मगरपट्टा सिटीचे सर्व कल्पक नेतृत्व आणि मगरपट्टा सिटी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय सतीशदादा मगर आज आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे ब्रँचचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, त्यांचे मी त्यासाठी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले उमेशदादा मगर आणि इतर मगर कुटुंबीय यांचे सुद्धा मी इथे विशेष आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कराड अर्बन कुटुंब प्रमुख माननीय सुभाषराव जोशी उर्फ भाऊ, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाष एरब साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष माननीय समीर जोशी साहेब, कराड अर्बन कुटुंब सल्लागार CA दिलीप गुरव साहेब, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी साहेब, बँकेचे सर्व सन्माननीय संचालक व संचालिका यांचे सुद्धा मी इथे विशेष आभार मानतो. त्याचबरोबर आज इथं वेळात वेळ काढून सर्व बँकेचे ग्राहक, हितचिंतक, सभासद आपण सर्व उपस्थित राहिला याबाबत मी आपल्या सर्वांचे सुद्धा इथं आभार मानतो. बँकेचे हडपसर शाखेचे जागा मालक पिटावाला साहेब यांचे सुद्धा मी इथं विशेष आभार मानतो की आपण इथं उपस्थित राहिला. आणि हडपसर शाखा ही आम्ही जवळपास 1 वर्षापासून चालू करणार होतो. 1 वर्ष त्यांनी आमच्यासाठी एक वेटिंग केलं, यासाठी त्यांचे एक विशेष इथं मी आभार मानतो. आणि आज आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला आपला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिला या सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम झाला असं जाहीर करतो. मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट इंटरनॅशनल एअरपोर्ट येते, बऱ्याच मोठी इंडस्ट्री येतात आणि आता आपण राईट टाईम इथं आलेलो आहे. उशीर झाला हे मान्य केले, पण आता आपल्या दृष्टीनं ती राईट टाईम आहे. आणि या राईट टाईमच्या याच्यामध्ये आता आम्हाला सगळ्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि सर्व अर्बन कुटुंब परिवारांना आम्हाला खात्री आहे, गव्हर्नमेंटला खात्री देतो. परत एकदा तुमच्या सगळ्यांना पूर्ण बोर्ड आणि मॅनेजमेंटतर्फे चीअर्स करण्यासाठी हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे!